फ्रेंड्स नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. हे बघा जेव्हा कशी फुटाने चालू असते. इकडे ये. मी एक बाई झोपलेली आहे त्याच्यामुळे एकदम शांतता आहे. आत्ताच उठलेला आहे हा जस्ट, आहे की नाही. उठला की फुटाने चालू होते घरात. असं पोर काही आहे गधडा आहे ना देवा. चला, तुम्ही कोमलताईचा पण व्हिडिओ बघितलाच असाल. म्हणजे त्यांच्या पोटात अचानक दुखायला लागलं, ॲडमिट केलं आहे त्यांना. पण आता काय होतं आहे पुढं, दुखायला लागलं त्यामुळं आता सणाची गडबड. मी पोटात दुखते त्यांच्या, फारच दुखत होतं त्यामुळं ॲडमिट केलं तर त्यांना पण. आणि अंशिकाचे पप्पा पण पडलेत आजारी, तर तुम्हाला दाखवते. त्यांना खूप ताप आहे. आत्ताच घरी आले ते, कामाला गेले ते. मला माहिती पण नाही, मी झोपलेले होते. मी ते घरी येऊन झोपले. तर आई मला म्हणत होते म्हणे खूप ताप आला आणि येऊन झोपले. मी उठले, बघितलं हात लावून, इतका ताप आहे त्यांना का फार खूपच. पट्ट्या वगैरे ठेवल्या आता, तुम्हाला दाखवते. पप्पाकडे चल म्हणलं, कसं जातो. कुठे येतोय पप्पा? कुठे आहे तुझे पप्पा? पप्पा कुठे आहे? अय पप्पा कुठे आहे? काय झालं पप्पाला? ते बघ काय झालं तुझ्या पप्पाला. हे बघा, त्यांना खूप ताप आहे. गोळ्या घेतल्या का? अचानक एकाएकीच इतका ताप आलाय त्यांना. दवाखान्यात पण जाऊन आले, गोळ्या वगैरे घेऊन आता झोपले. हे बघा, हे झोपून देतात काही कार्टून. अय शांत देव घरात. ते हत्ती कोणी नेऊन ठेवला? कोणी ठेवला हत्ती? हळूच आण, पाणी सांडवशीन. आण. आण, आणला का? ठेव. कोमलताईची तब्येत कशी आहे आता? बरी. त्याला सांगितलं होईल 8-15 दिवसात. हां का? 8-15 दिवसात डिलेवरी करावं लागेल मला. मी म्हणलं तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असन. अरे ते देवबाप्पा टेबल लागन तुला, इकडं हो. ते काय आहे का तिला चकचक करतो? कुठं घेऊन चालला तू त्याला? पप्पांची काळजी घेणं चालू आहे. काय करते तू पप्पांना? बिस्किट. काय झालं तुझ्या पप्पांना? काय दुखतंय? पट्टी लावतीये का त्यांना? बघा, ती म्हणती पप्पांना काढून टाकली आता. मला म्हणती चहा करून आण मम्मा, पप्पांना चहा बिस्किट खाऊ घालते. बघा माझी अंश किती मोठी झाली आहे ना. देवाश, हे बघा त्यांना पट्टे ठेवस तर यानं काय केलंय. हे बघा किती वैताग आणलाय या देवांशनं. हे बघ, फक्त दिवा नाही धरत तो, कारण त्याला एकदा चटका लागला होता, त्यामुळे दिव्याला अजिबात हात नाही लावत. तर परत मला सगळे देव मांडणं आहे सगळं. हे बघा किती पसारा केला, सगळे कांदे वगैरे सोलून ठेवले देवांशनं. लय आगाव झाला आमचा देवांश. बरं वाटतंय का आता? नाही वाटत आहे. संध्याकाळी परत जाऊ आता दुसऱ्या डॉक्टरांकडं. काय करावं फ्रेंड्स, मला बरंच नाही वाटत आहे. बोल ना पप्पांशी, बोल ना. केक कशाला?
डॉक्टरकडे जाऊ म्हणतीये. टूच करायची. टूच करायचं आहे पप्पांना. पप्पी दे ना एक. पप्पी दे ना त्यांना. तिला म्हणलं त्यांना ताप आहे खूप, नको त्यांच्याजवळ. मला काय नाही होत म्हणे, मी बसते, माझा पप्पा आहे म्हणे. होय तेव्हा अजून कर ना एकदा, अजून कर ना, कर ना अजून एकदा. पट्टी लावती. बिस्किट नको का आता त्यांना. मी अगं किती काळजी घेते तिच्या पप्पांची. अंशू बास ना आता, उठ ना, जा ना खेळायला आता. त्यांचं दुखतंय, मग तू खेळायला नाही जाणार? आ सुई द्यायची त्यांना, अशी द्यायची होय. बरं बरं तूच करायचं आहे होय त्यांना. त्यांनी जेवण केलं का? काय खाल्लं? चपाती खाल्ली. कधी नाही तूच करायला, केव्हा न्यायचं तुझ्या पप्पाला? इंजेक्शन द्यायचंय. बर मारू तुझ्या पप्पाला? नाही मारते ना. का ग? अय लबाड, अय पुरी, बिस्किट खाऊ घालती. फोडून देऊ. तिच्यासाठी बिस्किट आणला होता फ्रेंड्स, तिनं खाल्ला नाही आणि माझ्या पप्पांना खाऊ घालायचं. आमची अंशू किती समजदार आहे बघा. मी किती वेळची म्हणते चहा बिस्किट खाऊन घ्या, नाही खाते. बघा आता कशी खाऊ घालते. लय हुशार आहे आमच्या अंशू, लय हुशार आहे, बदमाश. अशी काळजी घेते ना सगळ्यांची, त्यामुळं आम्हाला ती कुठं गेली ना अजिबात नाही करमत. ती 2 ते 3 महिने आमच्यापासून लांब होती फ्रेंड्स. जशी जन्मली का तशी एकदा लांब होती. मामाच्या गावाला राहिली होती. नाही खाते. त्यांना म्हणा खाऊन घ्या, बरं वाटत. नाही खाल्लं तर कसं बरं वाटत म्हण ना. काय माहिती. आता पोरगी म्हणते बरोबर खाल्लं ना. खूप त्रास होतो, लय दुखतंय ना. एक ना एक आजारी राहतच फ्रेंड्स. पट्टी लावते डोक्याला बघ. एक ना एक आजारी राहतच आमच्या घरी. असं एकही दिवस असा सोना नाही जात आमचं. रोज काल आई आजारी होते, आज हे पडले. चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. मी कोमलताईचा व्हिडिओ तर तुम्ही बघतच असाल. कोमलताईला म्हणजे आता 8-15 दिवसात डिलिव्हरी होईल असं सांगितलं आहे डॉक्टरांनी. सगळ्याला उत्सुकता लागली असं का काय होणार आता. पण काही होऊ, 2 जीवाचा निवाडा झाला म्हणजे बास. काही जरी झालं तरी प्रॉब्लेम नाही. पण त्या बाळ सुखरूप राहिलं म्हणजे टेन्शन नाही, आहे की नाही. आता तुला काय होणार कोमल? तुला काय होणार? बाळ छोटा बाळा होणार ना आता तुला. आता तुला छोटा बाळा होईल ना आता. दीदी होईल का दादू ग? दादू होईन. या अंशिका म्हणते दादू होईन. पण काही प्रॉब्लेम नाही. काही जरी झालं तरी फक्त 2 जीवाचा निवाळा झाला म्हणजे टेन्शन मिटलं. दोन्ही सुखरूप असले म्हणजे काही काळजी नाही, आहे की नाही अंशू? अंशू
अंशिका चालू आहे बिस्किट खाणं. चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. अंशिका कशी काळजी घेतली तिच्या पप्पाची बघितलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये, आहे की नाही? कशी काळजी घेतली सॉरी बघितलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये. हां तर चला सगळ्यांनी काळजी घ्या.